लाज वाटते का तुला असं बोलायला? 4 दिवसाकरता आली आहे ना ती, माहेर वाशिणीला असं बोलतात? अगं ती फसवते आपल्याला, म्हणते 4 दिवस राहते 2 महिने, म्हणते 4 दिवस राहते 2 महिने, आता जात नाही. बघितलंस नानी, हा दिवस मोजतोय माझ्या माहेरपणाचे आणि माझ्या म्हातारपणाचे. हो, लाज कशी वाटत नाही तुला नानी बरोबर असं वागायला? नाही वाटत. बहिणी बरोबर असं वागतोस? हा, लाज वाटते तुला? मोठी बहीण आहे ना तुझी. लग्न झाल्यापासून बदललाय हा. काय रे? हे बघ नानी, मी काहीही बोललेलो नाहीये. तिला काय वेळ लागला ओरडायला? असेल बहुधा. सतत माझ्या गोष्टीत लुडबुड करायची असते. तू कुठे जातोस, काय होते, शर्ट का असं वाचते, हिला काय करायचंय? करणारच ती. मोठी बहीण आहे तुझी, तिच्या पाठीवर पाय देऊन तू आलायस, हे उपकार समज. ऐक ऐक नानी, मी काहीही बोललेलो नाही. खोटं बोलतोय हा. हा माझ्या सासरच्यानं शेणाचा पो म्हणाला. काय रे? असू येते ना तुला? हा. ही काय म्हणाली? हा शर्ट घाणेरला आहे, वास येतोय बाई. येतोय का वास? आणि मी अगं असं म्हणालोच नाही. हिच्या सासऱ्यांचे पो आहेत, सासरे हातात पो घेऊन फिरतात, मी असं काही बोललेलो नाहीच आहे. काय काय? एक 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 मालू, तू सांग, तू होतीस ना समोर, तू ऐकलंस मी असं काय म्हणालो? सांग मालू तू आता. हा याच्या तोंडून बोलला नव्हता का शेणाचा पो हा शब्द? बोल बोल मालू, तू सांगच. मालू सांगच. शेणाचा पो असा शब्द काढला होता यांनी. काय? हा, विचार विचार. मालू, हे गपरे, तिला कशाला दटवतोयस? लाज वाटली पाहिजे तुला असं बोलायला. सोन्यासारखी बहीण मिळालीये तुला, एवढी जड झालीये. जड ही नाही, जडबंडी झालीये, केवढी होत चालली. हा हा, नको बाई, मी माझ्या सासरीच जाते. टाटा. नको नको जाऊ, नको जाऊ नळे. अगं थांब, माझं ऐक. अहो नळी वंश, असं नका करू. तुम्ही तरी काय, माफी मागा की. अगं पण मी काही केलेलं नाहीये मालू. बोक्या, माफी माग तिची. माफी माग. मी काही केलेलं नाहीये. बोक्या, माफी माग. मी नळ्या खाल्ल्या नाहीत, मी थैल्या उचलणार नाही. तुझ्या कानाखाली एक वाजवी. मी नाही काही माफी बिफी मागणार, माझं काही चुकलेलंच नाहीये. रागून जातील त्या. जाऊ दे जाऊ दे जाऊ दे. माफी माग, माफी माग. अहो मागा की माफी. लहान होणार आहात का त्यांनी? लहान होणार काय, लहानच आहे तो. हा, मग तू म्हणतेस म्हणून. आणि मी? तू काय आज आहेस उद्या नाही आहेस. हा, असं कधी होईल का? माफी माग. नळी. शाबास. काय कसे आहेत, बरे आहेत ना? अरे अरे, बघितलंस केवढी माया आहे तुझ्यावर. तू सासरी जाऊ नयेस म्हणून बाहेरून कडी लावून घेतली त्यांनी. आता सांग, काय खुसपट काढलंस तू त्याचं? काही नाही, काही नाही. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा, काय झालं? काय झालं? काय आले, मी निकाल लावून आली. हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई, मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या, पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं, खूप झालं. आता चांगुलपणा खूप झाला.
मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय तिका? मला माहिती. आई मी तुम्हाला नंतर फोन करते. हो आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या नेहा आले. आई मी येते. हो काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.